42 हा आकडा आहे मुंबईनं आजवर जिंकलेल्या रणजी ट्रॉफीचा। म्हणजे एक रणजी ट्रॉफी स्पर्धा जिच्यात भारतातले टॉपचे क्रिकेटर्स खेळतात, टॉपच्या राज्यांच्या टीम्स खेळतात, मॅचेस टफ असतात। ती रणजी ट्रॉफी मुंबईनं 42 वेळा जिंकली आहे। हा आकडा दोनदा सांगायचं कारण म्हणजे मुंबईची ताकद। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मुंबईची ताकद सांगण्याची आणखी एक सोपी पद्धत आहे। अगदी शनिवारी संपलेली मुंबईची रणजी मॅचेस घ्या। या मॅचसाठी मुंबईच्या टीममध्ये कोण कोण होतं तर अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, यशस्वी जायसवाल असे 6 इंटरनॅशनल प्लेयर्स मुंबईकडून खेळत होते। एका वेळी 6 इंटरनॅशनल प्लेयर्स टीममध्ये असणं, एका वेळी 2 इंडिया कॅप्टन टीममध्ये असणं, ही मुंबईची ताकद। आता या ताकदीच्या समोर कोण होतं तर जम्मू काश्मीरची टीम। एकही इंटरनॅशनल प्लेयर नसलेली, एकही ट्रॉफी नावावर नसलेली। मग मॅच होते आणि रिझल्ट लागतो। मुंबईचा पराभव, तेही फक्त 3 दिवसात। बारकी टीम वाटणारी जम्मू काश्मीर मुंबईला हरवते। नुसती हरवत नाही तर दणका देते। पण कशाच्या जोरावर? रोहित खेळणार म्हणून ज्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या मॅचमध्ये नेमकं काय घडलं, याचा फायदा आणि तोटा नेमका कसा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। आता रणजी ट्रॉफीच्या मॅचेस होत असतात ज्याकडे फार कोणाचं लक्ष नसतं, पण मुंबईच्या या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार होता। बीसीसीआयनं इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचं असेल तर डोमेस्टिक क्रिकेट खेळणं कंपल्सरी असेल असा नियम केला आणि रोहित जम्मू काश्मीर विरुद्धची ही मॅच खेळला। आता या मॅचमध्ये काय झालं तर पहिल्या इनिंगला रोहित शर्मा बॅटिंगला आला आणि 3 रन्सवर आउट झाला। दुसऱ्या इनिंगला काय झालं तर रोहित शर्मा 2 4 आणि 3 6 मारून आउट झाला। आता मॅचची चर्चा रोहित शर्मामुळेच होत असली तरी काय एकटा रोहित खेळत नव्हता, बाकी जनता होतीच। पण तरी सुद्धा जम्मू काश्मीर भिडली आणि जिंकलीही। पहिल्या इनिंगमध्ये मुंबईची टीम अक्षरशः ढेपाळली। त्यांचा स्कोर झाला होता 7 आउट 47 रन्स। रोहित, यशस्वी, रहाणे, अय्यर, दुबे हे सगळे इंटरनॅशनल स्टार्स फेल गेले होते। शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन या दोघांनी खतरनाक बॅटिंग करत पार्टनरशिप केली आणि जम्मू काश्मीरला थोडा ब्रेक बसला। पण तरी सुद्धा मुंबईचा फक्त 120 रन्सवर ऑल आउट झाला। यात स्टार्स ठरले उमर नाझीर मीर आणि युधवीर सिंग हे जम्मू काश्मीरचे 2 बॉलर। 6 फूट 4 इंच उंचीच्या उमरनं पहिल्या इनिंगमध्ये रोहितला एकही रन करू दिला नाही। सलग 2 मेडन ओव्हर्स टाकल्या। इतर बॉलर्स समोर रोहित निवांत वाटला, पण उमरची बॉलिंग रोहितला झेपत नव्हती। त्यानंतर पिकअप शॉट खेळायच्या नादात रोहितची विकेट गेली। त्यानंतर सुद्धा जम्मू काश्मीरची टीम मागे हटली नाही। त्यांनी मुंबईच्या प्रत्येक मोठ्या प्लेयरला चकवलं। कुणी मोठे शॉट्स मारायच्या नादात आउट झालं तर कुणी विकेट वाचवण्याच्या। अपवाद शार्दुल ठाकूर आणि तनुष कोटियन या दोघांचा, पण या दोघांच्या पार्टनरशिपचाही फार फरक पडला नाही। उमरनं या इनिंगमध्ये रोहित, रहाणे आणि दुबे अशा मोठ्या विकेट्स काढल्या, तर युधवीरनं अय्यर आणि शार्दुल या बड्या प्लेयर्सला चकवलं। अर्थात मुंबई बॅकफुटला गेली होती, पण अशा वेळी मुंबईची टीम आणखी वेगानं कमबॅक करते, जास्त चिवटपणे खेळते। हा आतापर्यंतचा इतिहास। जम्मू काश्मीरच्या टीमनं हाच इतिहास बदलायला भाग पाडलं। बॅटिंगला आल्यावर त्यांनी 206 रन्स बोर्डावर लावले। जम्मू काश्मीरसाठी सगळ्यात जास्त रन्स केले शुभम खजवरियानं। रोहित सुद्धा ओपनिंगला आला होता आणि शुभम सुद्धा, पण रोहितचा डाव फसला आणि शुभम हिट झाला। त्यानं खणखणीत 50 केली आणि समोरच्या बाजूनं फार साथ मिळत नसताना सुद्धा टिकून राहिला। आबिद मुश्ताकनं सुद्धा 44 रन्सची भारी इनिंग खेळली आणि जम्मू काश्मीरनं मुंबई विरुद्ध लीड घेतलं। आता रणजी ट्रॉफीमध्ये एक सिंपल रूल असतो, जर मॅच ड्रॉ झाली तर फर्स्ट इनिंगमध्ये ज्याच्याकडे लीड असतं त्या टीमला जास्त पॉइंट्स मिळतात। पण जम्मू काश्मीर मॅच ड्रॉ करण्यावर समाधानी राहणार नव्हतं। त्यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये धुवा केला। मुंबई दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आली तेव्हा त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, खास करून रोहित शर्माकडून। त्यात रोहितनं सुरुवातच 6 आणि 4 मारत केली। त्यामुळे रोहित इज बॅक अशा पोस्ट सोशल मीडियावर दिसायला लागल्या आणि तेवढ्यात रोहित कॅच आउट झाला 28 रन्सवर। त्यानंतर मुंबईच्या प्लेयर्सनं पुन्हा नंबर लावायला सुरुवात केली। रहाणे 16, अय्यर 17 आणि दुबे दुसऱ्या इनिंगमध्ये 0वर आउट झाला। जम्मू काश्मीरच्या उमर, अकीब नबी आणि युधवीर सिंग या तिघांनी मुंबईची टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर सुद्धा संपवली। पण चिवट मुंबईकर मागे फिरत नाहीत। शार्दुल ठाकूरनं पुन्हा एक बाजू लावून धरली आणि यावेळी सेंचुरी केली। तनुष कोटियननं सुद्धा 50 केली। मुंबईच्या 2 वाघांमुळे मुंबईला लीड घेता आलं, पण जम्मू काश्मीरच्या पेसर्स समोर टिकता मात्र आलं नाही। त्यांचा ऑल आउट झाला 290 रन्सवर। चौथ्या इनिंगमध्ये जम्मू काश्मीरला जिंकायला 205 रन्स हवे होते। मुंबईची तगडी बॉलिंग लाईनअप समोर होती। रोहित शर्मानं आपल्या प्लेयर्सला टिप्स दिल्या, अजिंक्य रहाणेनं सुद्धा ताकद लावली आणि नेमकी जम्मू काश्मीरची पहिली विकेट लवकर पडली।
पण त्यानंतर मात्र जम्मू काश्मीर मागे फिरलं नाही. त्यांनी टिचून खेळायला सुरुवात केली. शुभम खजौरिया, विवरांत शर्मा आणि आबिद मुश्ताक यांनी भारी इनिंग्स खेळल्या आणि जम्मू काश्मीरनं तिसऱ्याच दिवशी मॅच जिंकली. बलाढ्य मुंबईला या मॅचमध्ये साधं आव्हान सुद्धा निर्माण करता आलं नाही. साहजिकच मुंबईसाठी हा मोठा दणका ठरला. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल या इंटरनॅशनल क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सला बीसीसीआयनं डोळे वटारल्यामुळे रणजी ट्रॉफीमध्ये खेळावं लागलं. त्यामुळं सगळ्या भारताचं लक्ष एका रणजी ट्रॉफी मॅचकडे लागलं. फॉर्म हरवलेल्या रोहितसाठी हा फॉर्म पुन्हा मिळवायचा चान्स होता. पण दोन्ही इनिंग्समध्ये रोहितला म्हणावा असा परफॉर्मन्स देताच आला नाही. रोहितनं 6 मारून टाळ्या मिळवल्या, पण रोहितला मोठी इनिंग खेळता आली नाही. हेच यशस्वी जयस्वालचं पण झालं आणि अजिंक्य रहाणेचं सुद्धा. चर्चा मुंबईच्या हरण्याची होत असली तरी कौतुक झालं पाहिजे ते जम्मू काश्मीरच्या टीमचं. 2014 मध्ये त्यांनी वानखेडेवर मुंबईला हरवलं होतं. तेव्हा मुंबईचा कॅप्टन असणाऱ्या सूर्यकुमार यादवनं सेंचुरी केली होती. पण तरी सुद्धा जम्मू काश्मीरची टीम मागे हटली नाही. यावेळी विषय त्यापेक्षा जास्त सिरियस होता, कारण रोहित खेळत होता, जयस्वाल, रहाणे होते, मुंबईची टीम सुद्धा फॉर्मात होती. पण तरी सुद्धा जम्मू काश्मीरच्या प्लेयर्सनं माघार घेतली नाही. मुंबईचे प्लेयर्स जितके भारी खेळले त्यापेक्षा भारी जम्मू काश्मीरचे प्लेयर्स खेळले. पारस डोगरानं आपल्या वयाचा विचार न करता डायव मारल्या. उमर मीर समोर रोहित असताना सुद्धा कचरला नाही. या टीमनं कुणाला स्लेज केलं नाही, कुठलं ॲग्रेशन दाखवलं नाही, पण जिंकणं मात्र जमवलं. आता या हरलेल्या मॅचमध्ये दोन्ही इनिंग्समध्ये शून्यावर आऊट झालेल्या शिवम दुबेला टीम इंडियाकडून बोलावणं आल्याच्या बातम्या आहेत. पण जम्मू काश्मीरच्या प्लेयर्सला मात्र ही संधी मिळण्याची शक्यता दुर्मिळ आहे. सध्या त्यांच्याकडून खेळणारा पारस डोगरा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 141 मॅचेस खेळला, पण भारताकडून एकही नाही. उमर मीरनं या मॅचमध्ये जवळपास 7 विकेट्स काढल्या, पण त्याला साधं IPL कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळालेलं नाही. रोहित, जयस्वालनं फॉर्मॅलिटी म्हणून रणजी क्रिकेट खेळल्याची चर्चा आहे. पण या रणजी मॅचमध्ये चमकलेल्या प्लेयर्सचं नेमकं काय होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण एका इनिंगमध्ये 50 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सेंचुरी करणाऱ्या शार्दुल ठाकूरला तरी टीम इंडियामध्ये स्थान कुठे? तीच गत जम्मू काश्मीरच्या प्लेयर्सची सुद्धा आहे. भारी प्लेयर्स आहेत, पण रणजीपुरतेच. त्यामुळेच जम्मू काश्मीरच्या टीमनं मुंबईला दिलेला हा दणका महत्त्वाचा आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सगळ्यांना एकाच लेवलला आणणारा, क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं हे शिकवणारा. मुंबईच्या पराभवाबद्दल आणि जम्मू काश्मीरच्या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.